नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण कमळीचा वाढदिवस आहे आणि त्याचं सेलिब्रेशन हे दणक्यात सुरू होणार आहे. कारण इकडे अन्नपूर्णाने सुद्धा थोरल्या नातीच्या वाढदिवसाची तयारी केलेली आहे आणि गुरुजींनी भविष्यवाणी केल्याप्रमाणे आता सत्य समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऋषीसुद्धा कमळीला वाढदिवसादिवशी प्रेमाची कबुली देणार आहे आणि कमळीच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण येणार आहेत. तर इकडे अन्नपूर्णा आजी खरं तर खूप चिडलेले असतात. त्यांना अजिबात आवडलेलं नसतं म्हणजे कामिनी, अनिका, रागिनी या सगळ्यांचं बोलणं वागणं. कारण त्यांनी जे कांड केलेलं आहे तेच इतकं मोठं असतं की त्याची त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. कारण एखाद्या मुलीच्या अब्रूचे दिंडोडे काढून त्याच्यावर हसून त्याचा गैरफायदा घ्यायचं काम त्यांनी केलेलं असतं. त्यामुळं तर अन्नपूर्णाजीला खरं तर खूप राग आलेला असतो. म्हणून अन्नपूर्णाजीने त्या दोघींनाही घराबाहेर काढण्याचं ठरवलेलं आहे. तर इकडे कामिनी म्हणत असते की नाही, मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली वहिनी, माझा तरी कोण आहे माझ्या दादाशिवाय आणि तुझ्याशिवाय, असं म्हणत ती इकडे अन्नपूर्णाला बोलत असते. तर रागिनी म्हणते की आई प्लीज असं नका ना करू, माझ्या आईला नका ना घराबाहेर काढू. खरं तर तिला ना खरंच तिला वाईट वाटतंय खूप या सगळ्याचं, असं नका करू असं ती सांगू लागते. तेव्हा ती म्हणते की वाटल्यास तर मी शब्द देते. अन्नपूर्णा म्हणते आता तू शब्द देणार का? तू तर त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टींसाठी सामीलच असते की, आणि आता तू शब्द देणार आहे मला, तू सांगणार आहे काय करायचं आणि काय नाही करायचं. या पद्धतीने बोलणं चालू असतं. दुसऱ्या दिवशी कमळी म्हणते की माझ्या शिक्षणासाठी आता जे काय मला करावं लागणार आहे त्याची सुरुवात तर मला करावीच लागणार आहे. असं म्हणत इकडे कमळी आई आबा यांचा आशीर्वाद घेत असते. तेवढ्यातच तारिणी तिथं आलेली असते आणि अचानक आलेल्या तारिणीला पाहून कमळी विचारू लागते की हे सगळं काय आहे आणि तारिणी ताई तू इथं काय करतेस, असं कमळी विचारत असते. तेव्हा मात्र तारिणी म्हणते काय करते म्हणजे, तुला सरप्राईज द्यायला आली आहे मी, माहीत नाही का तुला कशासाठी आली आहे ते, असं तारिणी सांगू लागते. तेव्हा मात्र कमळी म्हणत असते हो बरोबर आहे, पण काय आहे आज. तेव्हा ती म्हणते चल तुला सांगते. असं म्हणत आता तारिणी कमळीला घेऊन निघालेली आहे. त्यावेळेस ऋषी, कमळी, बंड्या, निंगी सगळे जण चाललेले असतात. कारण नक्की सरप्राईज काय आहे कमळीसाठी हा प्रश्न असतो. कमळी म्हणत असते की काय आहे हे, काय आहे, परंतु हे कोणीच काही सांगत नसतं आणि तिला मात्र म्हणत असतात की चल. आता कमळी पण त्यांच्याबरोबर निघालेली असते आणि एवढं छान सरप्राईज त्यांनी कमळीला दिलेलं असतं. तिला छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये तिला आणलेलं असतं. जेव्हा कमळीला तिथं आणलेलं असतं तेव्हा मात्र हे सगळेजण खुश असतात आणि कमळीला तर एवढा आनंद झालेला असतो. कमळीने विचारच केलेला नव्हता की असं काहीतरी सुख तिच्या आयुष्यात येईल, आनंद तिच्या आयुष्यात येईल. सगळे तिथं कमळीला भेटतात. कमळीचं तिथं तारिणी आणि त्याचबरोबर निंगी औक्षण करतात. सगळेजण आता बाहेर येतात, ढोल वाजत असतो, बंड्या, निंगी, कमळी नाचत असतात. ऋषीने सुद्धा कमळीला छान अशा शुभेच्छा दिलेल्या असतात. तारिणीने खरं तर येत कमळीचा हा जो सोहळा आहे, वाढदिवस आहे, तो खरं तर खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केलेला असतो. तेव्हा बंड्या सगळेजण तिथं असतात, कमळीला खूप खूप शुभेच्छा देतात, कमळीला सांगत असतात. तेव्हा कमळी ऋषी सरांना म्हणते की पण ऋषी सर तुम्हाला कसं कळलं. तेव्हा ऋषीसुद्धा सांगू लागतो की हो, का नाही कळणार, विचार कर ना, कारण तू माझी एक छान अशी मैत्रीण आहे आणि त्याचबरोबर माझी स्टुडंट आहे. आणि सुंदर असा बुके त्याने कमळीसाठी आणलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा ऋषीला सुद्धा खूप छान वाटलेलं असतं. इकडे अन्नपूर्णा आजींनी सुद्धा त्यांच्या थोरल्या नातीच्या वाढदिवसाची जंगी तयारी सुरू केलेली असते. त्यासुद्धा खूप खुश असतात. फायनली त्यांच्या आयुष्यात आनंद येणार असतो. घरामध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं आणि सगळेजण ते पाहत असतात. इकडे अनिका मात्र रडत असते आणि कामिनीचा वेगळाच दंगा सुरू असतो. कामिनीचं एक वेगळंच सुरू आहे. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही माझ्या नातीच्या आयुष्यात मी सुख आणणार आहे. कारण आत्ता
त्या थोरल्या नातीचा वाढदिवस ती साजरा करते ना, ती कधीच सुखात राहणार नाही. कारण तिला मी कधी येऊच देणार नाही. जी व्यक्ती या जगातच नाही आहे, तर तिला आनंदात राहण्याचा अधिकारच नाही, असं सगळं कामिनी बोलत असते. तेव्हा मात्र अनिका रडून रडून गोंधळ घालत असते. तिला पटत नसतं हे सगळं जे काही चालू आहे ते. तिला त्रास होत असतो. ती म्हणत असते की ग्राणी आजी, तू काहीच करू शकत नाही आहे, तू नको काही बोलूस, तुझ्याकडून ना काही होणारच नाही आहे, असं म्हणत ती आता इकडे चिडवत असते. तेव्हा मात्र आता इकडे कामिनी म्हणत असते की या कामिनीच्या वर्मावर घाव, त्याला आता सुट्टी नाही आहे. हे सगळं तिचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता सगळेजण असतात. अन्नपूर्णा आजीला फोन आलेला असतो. अन्नपूर्णा आजीला फोन याच्यासाठी आलेला असतो की आज त्यांना खूपच आनंदाची अशी गोष्ट भेटणार असते, ज्याचा विचारही कोणीही केलेला नसतो. आणि ती आनंदाची गोष्ट म्हणजे साधीसुधी नाही, तर इकडे त्यांची थोरली नात 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास या महाजन अन्नपूर्णा निवासमध्ये येणार आहे. आणि नेमकं 3 ते 4च्या सुमारास म्हणजे 3 वाजता आता कमळीने काम सुरू केलेलं आहे. आणि जेव्हा कमळी आलेली असते, त्यांचे जे सर असतात, जिथं कमळीनं काम सुरू केलेलं असतं, ते सर त्यांना घेऊन येतात. रिक्षा थांबते आणि कमळी म्हणते की इथे? तेव्हा ते सांगतात हो इथेच काम आहे. म्हणजेच अन्नपूर्णा मॅडमच्या घरी काम असतं. निंगी म्हणत असते की कमळे, तुझा वाढदिवस आहे आज आणि आपण हे काय करतोय? तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कमळी म्हणते नाही, आपल्याला सुरुवात तर करायचीच आहे आणि ती सुरुवात आपण करणार आहोत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कमळी आणि निंगी यांनी सुरुवात करायचं ठरवलेलं असतं. कारण कमळी आदर्श मानत असते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना. इकडे आता अन्नपूर्णा आजीच्या घरी सगळे पार्टीसाठी तयार झालेले असतात आणि सगळे आलेले असतात, सगळे मंडळी आलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळे तिथं आलेले आहेत आणि कमळी आणि निंगीसुद्धा पोहोचलेले असतात. कमळी निंगीला म्हणत असते, अगं निंगे चल, त्यांच्याबरोबर बंड्यासुद्धा आहे. आणि इकडे सगळेजण आलेले आहेत. आता त्यांना तो जो वेटरचा ड्रेस असतो तो दिला जातो आणि त्याचबरोबर दोघेही पाहत आहे. तर इकडे ते आलेले सर असतात, ते ओरडायला सुरुवात करतात, एवढा उशीर झाला तुम्हाला? म्हणजे मागच्या वेळेस ज्यांनी कमळीला काम दिलं होतं, जे ऋषीच्या घरी पार्टी होती त्यावेळेस वेटरचं काम दिलेलं होतं, जेवण सर्व करायचं होतं, तेच काम आता पुन्हा या तिघांना मिळालेलं असतं. तेव्हा ते सर पुन्हा या दोघींना ओरडतात, चला पटापट कामाला लागा. इकडे राजन अन्नपूर्णा दोघंही आता येत असतात. छान असं घरामध्ये डेकोरेशन झालेलं असतं आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे अन्नपूर्णाजी खूप खुश असते. कारण प्रत्येक वर्षी न चुकता अन्नपूर्णा आजी कमळीचा वाढदिवस दणक्यात साजरा करत असते. प्रत्येक वर्षीची ती गोष्ट असते. प्रत्येक वर्षी तो वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा केला जातो. तेव्हा मात्र आता कमळी आणि निंगी दोघेही आहेत. वेटरचे कपडे घातलेले आहेत दोघींनी आणि त्याचबरोबर दोघीही पाहत आहेत. सगळ्यांना तिथं सर्व करत आहेत. छान असं त्यांचं काम त्या करत आहेत. कमळीने जराही विचार केलेला नाही. ती आपलं काम व्यवस्थितपणे तिथं करत आहे. आपला वाढदिवस आहे, पण दुसऱ्या कोणाच्या तरी वाढदिवसाचं सेलिब्रेशनच्या दिवशीसुद्धा कमळी न थकता काम करत आहे. तेव्हा मात्र आता निंगीला खूप वाईट वाटत असतं, बंड्यालासुद्धा खूप वाईट वाटत असतं. तेव्हा मात्र हे सगळेजण आता आलेले आहेत. कमळीला माहिती असतं की ती अन्नपूर्णाजीच्या घरी आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र खुश झालेले आहेत. अन्नपूर्णाजीने एवढं सगळं कोणासाठी केलं आहे, तर त्यांच्या थोरल्या नातीचा वाढदिवस आहे त्यासाठी केलं आहे. ही गोष्टसुद्धा कमळीला माहीत असेल. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कमळी पुन्हा सर्व करण्यासाठी तिथे आतमध्ये जात असते. आत्तापर्यंत कमळीला अन्नपूर्णाजीने काही पाहिलेलं नसतं. आता कमळी तिथं आलेली आहे, त्याचबरोबर ऋषीसुद्धा आलेला आहे आणि त्याचबरोबर कमळी, कनिंगी, बंड्या सगळेजण तिथं आले. यांनी काही ऋषीला सांगितलेलं नाही आहे की या वाढदिवसाच्या पार्टीच्यामध्ये काम करण्यासाठी कमळी तिथं येणार आहे. ऋषीला काहीच माहिती नाही आहे. ऋषीला आता आमंत्रण आहे आणि ऋषी आलेला आहे. खरं तर नयनतारा आलेली नाही, तिनं स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं आणि अन्नपूर्णाने सुद्धा तिला फोर्स केलेला नाही. त्याचबरोबर आता निंगी, कमळी काम करत आहेत. बंड्याही तिथं आहे. खरं तर निंगी म्हणत असते की आज आपण कमळीला हे काम करायला सांगायला नको होतं, असं त्यांना वाटत असतं.
त्यासोबतच इकडे अन्नपूर्णाजी म्हणत असते की चला चला सगळी तयारी झालेली आहे आणि अन्नपूर्णाजीचं लक्ष जातं इथे 4 वाजायला 5 मिनिटं बाकी असतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट घडणार असते आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की रागिनी आणि कामिनी पाहत असतात. राजनसुद्धा खुश असतो कारण अन्नपूर्णाजीचा तिच्या थोरल्या नातीवरती जो जीव आहे ना तो खरंच खूपच जबरदस्त आहे. तेवढ्यात कमळी आता सगळ्यांना सर करण्यासाठी आलेली असते आणि मुद्दामच तिथे अनिका जाते आणि अनिका म्हणते की तू इथं कशाला आली आहेस. खरं तर अनिकानेच कमळीला पाहिलेलं असतं आणि अनिका गोंधळ घालायला सुरुवात करते. तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरी यायची. कारण अनिका आता भयानक चिडली आहे. कमळीमुळे तिचं लग्न मोडलेलं आहे. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की कमळी तिथं आलेली असते. 4 वाजायला 5 मिनिटं कमी असतात. ऋषी असतो आणि अन्नपूर्णाजी ते पाहते. अन्नपूर्णाजी स्वतः केक कट करत असते पण कमळी तिथं आलेली आहे आणि आता अन्नपूर्णाजीला खात्री पडते. म्हणजेच बरोबर 4 वाजायला 5 मिनिटं बाकी असताना कमळी आली. मागच्या वेळेसही तेच घडलं होतं. मला असं का संकेत मिळत आहेत. आणि मग अन्नपूर्णाजी कमळीच्या जवळ जाते. कमळीला म्हणते की चल. कारण ऋषीने अन्नपूर्णाजीच्या समोर बोललेला असतो की अगं कमळी आज तुझा वाढदिवस आहे आणि हे काय करतेस तू. तेव्हा कमळी म्हणालेली असते की अहो काम करते आणि काम करायला लाज कसली बाळगायची. वाढदिवस असला म्हणून काय झालं. उलट वाढदिवसाच्या दिवशी काम करून तर नवीन सुरुवात करायची आहे असं ती सांगत असते. अन्नपूर्णाजी कमळीला बोलवते. म्हणजे कमळीचा वाढदिवस सुद्धा आजच आहे ही गोष्ट अन्नपूर्णाजीला कळलेली असते. आणि आता मात्र अन्नपूर्णाजी स्वतःहून तिथे कमळीच्या जवळ जाते आणि कमळीला म्हणते चल. कमळीला घेऊन अन्नपूर्णाजी येते आणि जो केक आणलेला असतो कट करण्यासाठी त्या तिथे कमळीला आणलं जातं आणि कमळीच्या हस्ते तो केक कट केला जातो. कारण अन्नपूर्णाजीला तो संकेत मिळालेला होता. जो संकेत असा होता की 4 वाजता तुमची नात येणार आहे आणि आता अन्नपूर्णाजीला खात्री पटलेली आहे की तिची नात ही दुसरी तिसरी कोणी नसून कमळीच आहे. म्हणून तर अन्नपूर्णाजीने कमळीच्या हस्ते केक कट केलेला आहे आणि कमळीच्या हातातला तो ट्रे बाजूला ठेवलेला असतो. छान असं कमळीचं औक्षण केलेलं असतं आणि कमळीचा वाढदिवस खरं तर खूप सुंदर असा दणक्यात सेलिब्रेट झालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कामिनी अनिका यांची तोंड मात्र पाहण्यासारखी झालेली असतात आणि ऋषीला तर कमळीचा खूप अभिमान वाटत असतो. तर या वाढदिवसाच्या दिवशी कमळीला आणखी एक सरप्राईज मिळणार असतं ते म्हणजे ऋषीकडून. खरं तर ऋषीने सगळ्यांच्या समोर कमळीला प्रपोज करायचं ठरवलेलं असतं आणि ऋषी कमळीला गुलाबाचं फूल देतो आणि तिला प्रपोज करतो आणि तिला सांगू लागतो की माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. खरंच मला तू खूप आवडतेस असं म्हणत वाढदिवसाच्या दिवशी कमळीला 2-2 असे सरप्राईज मिळालेले आहेत. पण कमळी मात्र शांतच होते. आता कमळी ऋषीच्या प्रेमाचा स्वीकार करणार का. कारण बंड्या आणि निंगी या दोघांनाही खूप भारी वाटलेलं आहे. त्यांना सगळ्यांनाच कुठंतरी जाणवत असतं की ऋषी सरांचं कमळीवरती प्रेम आहे. पण ही गोष्ट आज ऋषी सरांच्या तोंडून सगळ्यांनी ऐकलेली असते. ऋषीने सर्वांच्या समोर कमळीला प्रपोज करत एक आनंदाचा धक्का दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.